हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स आणि तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपला आजच्याचा व्हिडिओचा टॉपिक असणार आहे. तर त्यामध्ये आपण इथं तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत असेल बघा, सेकंड सेमिस्टर ओके आणि ते सर्व विषयांची नावं पण दिलेली आहेत. ओके, तर आपण सेकंड सेमिस्टरचे मित्रांनो रेग्युलर बॅच सुरू करत आहोत. ज्यामध्ये तुमची थिअरी आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जी तयारी आहे, तर ती आतापासूनच आपण मित्रांनो बॅचेसमध्ये सुरू करतोय. ओके, तर अशी ही जी नवीन बॅच आहे, तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपण प्रथमच नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत तर त्या लॉन्च करतोय. तर आपण फर्स्ट सेमिस्टरच्या पण तुम्हाला सर्वांना माहिती असेल, की आपण एनाटॉमी आणि फिजिओलॉजीच्या ज्या बॅचेस आहेत तर त्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि जे विद्यार्थी आपल्या बॅचमध्ये होते, तर ते सर्वांचा चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. सर्व विद्यार्थी म्हणतात, की सर आम्ही सर्व एम-सी-क्यू पण राईट करून आलेला आहे पेपरमध्ये. त्यासोबत त्यांना पेपर पण खूप सोपे गेलेले आहेत. ओके. तर त्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती, की सर आता आम्हाला सेकंड सेमिस्टरमध्ये पण तुम्ही मदत करा. तर मित्रांनो, आपण सेकंड सेमिस्टरची जी बॅच आहे, तर ती सेकंड सेमिस्टरची बॅच सुरू केलेली आहे. तर 1 मे पासून आपले जे क्लासेस आहेत, तर ते रेग्युलरली तुम्हाला बॅचमध्ये दिसायला भेटतील. त्यापूर्वी जे डेमो लेक्चर्स आहेत, ओके. तर डेमो लेक्चर्स तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल असतील. ओके. त्यासोबत त्या जे डेमो लेक्चर्स आहेत, तर त्याची लिंक पण तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून WhatsApp ग्रुप आणि आपलं WhatsAppचं जे चॅनल आहे, तर ते अजूनपर्यंत जॉइन केलं नसेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर लवकरात लवकर तिथून तुम्ही आपलं चॅनल जॉइन करा. आणि जे पण विद्यार्थी सध्या नर्सिंगमध्ये एज्युकेशन घेत आहेत, तर त्यांच्यासाठी ही बॅच मित्रांनो खूप इम्पोर्टंट असणार आहे. ओके. तर जे विद्यार्थी सेकंड सेमिस्टरमध्ये आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद द्यायचा आहे आणि बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं आहे. तर बॅचमध्ये बघा आपण कोणते सब्जेक्ट घेणार आहे. फंडामेंटल ऑफ नर्सिंग, त्यानंतर न्यूट्रिशन आणि बायोकेमिस्ट्री. ओके. तिन्ही पण तुमचे जे सेकंड सेमिस्टरचे म्हणजे युनिव्हर्सिटीसाठी असणारे जे पेपर आहेत, त्यामध्ये फंडामेंटल ऑफ नर्सिंग पार्ट 1 आणि पार्ट 2 आपण दोन्ही पण कव्हर करणार आहे. ओके. कारण की भरपूर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं. कारण की फंडामेंटल ऑफ नर्सिंग तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला पण आहे आणि सेकंडमध्ये पण आहे. तर आपण दोन्ही पण जे पार्ट आहेत, तर त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. त्यानंतर न्यूट्रिशन आहे, त्यानंतर बायोकेमिस्ट्री आहे. ओके. प्लस हे जे 3 सब्जेक्ट आहेत, तर या 3 सब्जेक्ट सोबत जे आपलं पी-आर यादव किंवा आपलं जे टार्गेट आहे मधले जे एम-सी-क्यू आहेत, फंडामेंटल ऑफ नर्सिंगचे, न्यूट्रिशनचे, बायोकेमिस्ट्रीचे. तर मित्रांनो, त्या एम-सी-क्यूची प्रॅक्टिस सुद्धा आपण आपल्या बॅचमधून करून घेणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला फक्त आता युनिव्हर्सिटी एक्झामपर्यंत लिमिटेड राहायचं नाहीये. तुम्हाला तुमचा जो स्टडी आहे, तर तो बियॉन्ड युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन तुम्हाला कॉम्पिटिटिव्हचा स्टडी आतापासून मित्रांनो सुरू करायचा आहे. ओके. तर महाराष्ट्रामध्ये असे जे नर्सिंगचे स्टुडंट आहेत, तर त्यांना फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर पासूनच जर कोणाला जर प्रिपरेशन करायचं जर असेल, तर मित्रांनो आपलं मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चरचा हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी एकदम योग्य असणार आहे. कारण की आपण तुमच्या थेरी लेक्चर सोबत सर्व जी प्रॅक्टिस आहे, तर ती एम-सी-क्यूची प्रॅक्टिस याच्यामधून आपण करून घेणार आहे. ज्याचा फायदा तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी तर होणारच आहे. बट ज्यावेळेस तुम्ही पास आउट होणार आणि तुम्हाला ज्यावेळेस गव्हर्नमेंट एक्झामिनेशन द्यायचे असतील, तर तुमच्या ज्या सर्व ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, तर ते ऑलरेडी आपल्या बॅचमधून सर्व मित्रांनो क्लिअर होणार आहेत. ओके. त्यानंतर आता अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघा या पोस्टरमध्ये सर्व मी ॲड केलेलं आहे. मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स बीएससी नर्सिंग सेकंड सेमिस्टर कंप्लीट ऑनलाईन प्रोग्राम. ओके. तर ह्या प्रोग्राममध्ये किंवा हे जे क्लासेस आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय-काय बेनिफिट्स असणार आहे बघा. तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स ओके. जे पण आपण काही क्लासेस घेणार, तर ते सर्व तुम्हाला मित्रांनो रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असणार आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असल्याचा फायदा काय, की तुम्ही ते लेक्चर जे आहे, तर ते कोणत्या पण वेळी तुमच्या टाईम टेबलनुसार मित्रांनो तुम्ही बघू शकता. त्यानंतर ईझी टू अंडरस्टँड कन्सेप्ट आणि वॉच एनी टाईम. ओके. तर आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. भरपूर जण माझ्या ऑलरेडी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तुमच्या नर्सिंग सीईटी पासून आपण तुम्हाला भरपूर पद्धतीची मित्रांनो हेल्प केलेली आहे. ओके. तर विद्यार्थ्यांना शिकवणं वगैरे कसं आहे, मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना माहिती किंवा तुम्हाला जरी माहीत नसेल, तर तुमच्या कॉलेजमध्ये काही स्टुडंट असतील, ज्यांनी आतापर्यंत मेडप्रोजेक्ट मेडिकलचं कंटेंट जे आहे, तर ते कंटेंट यूज केलं असेल किंवा गाईडन्स घेतला असेल. ओके. तर त्या विद्यार्थ्यांना विचारा. त्यानंतर एम-सी-क्यू प्रॅक्टिस. ओके. आता आपली जी थिअरी जी आहे, तर थिअरी तर आपण तिन्ही पण विषयाची कंप्लीट करणार आहे. त्यासोबत आपलं जे इम्पोर्टंट जे आहे, तर ते त्याच्यामध्ये आहे मित्रांनो आपली एम-सी-क्यू प्रॅक्टिस. ओके. आता डी-एच-एस, डी-एम-आर, नॉट-सेट, त्यानंतर आर-आर-बी, सी-एच-ओ अशा व्हेरियस टाइपच्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या नर्सिंगच्या एक्झामिनेशन्स आहेत मित्रांनो, तर त्याच्यामध्ये ज्या लेव्हलचे क्वेशन्स विचारले जातात, ज्या इम्पोर्टंट कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत. आता फॉर एक्झाम्पल ॲसिडोसिस आणि अल्कलोसिसची फंडामेंटल ऑफ नर्सिंग मधली खूप इम्पोर्टंट कन्सेप्ट आहे. जो टॉपिक तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामने अजूनपर्यंत कधीच विचारलेला नाहीये. ओके. बट तुमची अशी एक पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन नाही, की ज्याच्यामध्ये ॲसिडोसिस, अल्कलोसिसवर क्वेशन तुम्हाला विचारला गेलेला नाही. ओके. तर अशा भरपूर छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, तर त्या मित्रांनो याच्यामध्ये येत असतात. आता फॉर एक्झाम्पल आपण जे रेक्टल सपोजिटरी देतो, तर रेक्टल सपोजिटरीची तुम्हाला अडल्ट पेशंटमध्ये एक 65 इयरचा पेशंट आहे, तर त्याच्यामध्ये किती लेंथ असते, तर ते लेंथवरती क्वेशन आता रिसेंटली जी नॉर्सेट 10ची एक्झामिनेशन झाली, तर त्यामध्ये मित्रांनो विचारला गेला होता. तर असे भरपूर फंडामेंटल रिलेटेड असेल किंवा न्यूट्रिशनचे व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, तर याच्यावरती पण भरपूर क्वेशन्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन एची डिफिशियन्सी आहे, तर व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमध्ये सर्वात पहिलं सिम्प्टम पेशंटला कोणतं जाणवतं, त्यानंतर पहिलं साईन कोणतं असतं. ओके. असे व्हेरियस टाइपचे जे आहेत एम-सी-क्यू, तर ते विचारले जातात. बट विद्यार्थी काय करतात, की ज्यावेळेस थिअरीचा स्टडी करतात, तर ह्या गोष्टींवरती जास्त फोकस करत नाही. ते फक्त युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनच्या दृष्टीने बघतात. बट ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटिटिव्ह याच्या म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कॉम्पिटिटिव्हच्या वेळी तुमचं प्रिपरेशन जे करत असता, तर त्यावेळेस तुमच्या ज्या युनिव्हर्सिटी एक्झाम्स आहेत, ओके, तर ते तुम्हाला एकदम मित्रांनो ईझी वाटतात आणि जे ॲडिक्वेट जे
जो तुमचा एक्झामिनर असतो, तर एक्झामिनरला जे कंटेंट हवंसं असतं, तर ते डायरेक्टली तुमच्या पेपरमध्ये दिसतं आणि तुम्ही कमी जर लिहिलं, तरी पण तुम्हाला फुल मार्क्स त्या कंडिशनमध्ये भेटतात. ओके. आता भरपूर विद्यार्थ्यांना काय वाटतं, की चला 2 महिने राहिलेत शेवटचे, आम्ही 2 महिन्यामध्ये अभ्यास करू आणि पेपर पास आउट होऊ. ओके मित्रांनो, तुम्ही पास आउट होता, बट त्या पास आउट होण्याला काही महत्त्व नाहीये. ओके. कारण की सध्या कसं आहे, अभ्यास करणारा पण पास होतोय आणि अभ्यास न करणारा पण पास होतोय. कारण की कसं पेपर भरवणं महत्त्वाचं आहे आपल्या युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनमध्ये. ओके. बट कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला मित्रांनो तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी लागते आणि ती कन्सेप्ट क्लॅरिटी तुमची जर आतापासून जर बिल्डअप जर झाली, तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला 4 वर्षानंतर होणार आहे. तुम्हाला डायरेक्टली गव्हर्नमेंट जॉबचं जे डोअर असणार आहे, तर डायरेक्टली ओपन असणार आहे. तुम्हाला फक्त पेपर द्यायचा आणि तुम्ही एक गव्हर्नमेंट सर्व्हंट लगेच मित्रांनो बनू शकता. त्यानंतर पी-डी-एफ नोट्स ओके. आपल्या ज्या सर्व नोट्स आहेत, तर ते तुम्हाला मित्रांनो प्रोव्हाईड केल्या जातील. याच्यामधून जे स्टँडर्ड बुक, आय-एन-सी अप्रूव्ड बुक्स आहेत, तर ते सर्व बुक्स आपण मित्रांनो फॉलो करून स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करत असतो आणि ह्या ज्या नोट्स आहेत मित्रांनो, तर तुम्हाला हँड रिटन नोट्स सर्वांना आवडत असतात. ओके. पण आपण ह्या ज्या हँड रिटन आहेत, तर त्याच्यामध्ये कधी-कधी स्पेलिंग मिस्टेक वगैरे काय-काय असतात. तर आपण ह्या नोट्स स्वतः आपण टाइप करतो मित्रांनो. टाइप करून तुम्हाला युनिट वाईज, चॅप्टर वाईज, टॉपिक वाईज नोट जे आहेत, तर त्या फॉर एक्झाम्पल आज आपण ॲसिडोसिस, अल्कलोसिसचं लेक्चर जर घेतलं, तर तुम्हाला त्याच्या अटॅचमेंटमध्ये लगेच त्याच्या नोट्स भेटून जातील. ओके. तुम्हाला सेपरेट नोट्स काढण्याची गरज नाही आणि जर कुणी जर इंटरेस्टेड जर असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, की आपले 4-5 चॅप्टर झाले, की सलग तुम्ही जा आणि 1/4 ने तुम्ही त्याची प्रिंट करून घ्या तुमच्या शेजारच्या झेरॉक्स दुकानामधून. जेणेकरून तुमच्याकडे कंटेंट राहील. ओके. त्यानंतर वीकली लाईव्ह डाउट सेशन. आता भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, की सर रेकॉर्डेड जे लेक्चर्स आहेत, ओके सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत. मग आम्ही तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट कसा करायचा? तर मित्रांनो 24/7 मी तुम्हाला अवेलेबल आहे. ओके. 1 मे नंतर आपले ज्यावेळेस क्लासेस सुरू होतील, तुम्ही क्लास बघितला, तुम्हाला जर काही जर डाऊट असला तुम्ही मला विचारू शकता किंवा आपण वीकली डाउट सेशन ठेवणार आहेत. ओके. तर वीकली डाउट सेशनचा फायदा काय होणार आहे? त्यामध्ये तुमच्या सोबतचे जे कलीग्स आहेत, जे बॅचमध्ये आहेत, तर त्यांचा प्रोग्रेस किती आहे ते पण तुम्हाला समजेल. त्यानंतर आपली लेव्हल कुठे आहे ते पण तुम्हाला समजेल. ओके. याच्यामधून पण आपण व्हेरियस तुमचे जे डाउट्स आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करणार. तर प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला रविवारी असेल किंवा आपलं शनिवारी असेल, तर आपण संध्याकाळच्या टायमाला ज्यावेळेस सर्व स्टुडंट फ्री असतात, तर त्यावेळेस आपण लाईव्ह सेशन घेणार आणि लाईव्ह सेशनमधून आठवड्याभरात आपण काय टॉपिक डिस्कस केले, तर ते सर्व आपण परत एकदा तिथे डिस्कस करणार. म्हणजे तुमची डबल रिव्हिजन मित्रांनो त्या ठिकाणी होणार आहे. ओके. त्यानंतर फायनल एक्झामसाठी स्ट्रॅटेजी आणि ज्यावेळेस आपण सर्व जो पॅटर्न आहे, तर तो एकदम प्रॉपरली फॉलो करतो, तर तुम्हाला फायनल एक्झाम जी आहे, तर ती सोपीच जाणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. बट स्टिल पेपर कसा लिहायचा, तुम्हाला हँडरायटिंग कशी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, तुमचा आन्सर रायटिंगचा फॉर्मॅट कसा पाहिजे, कुठे तुम्हाला ट्री डायग्राम काढणं इम्पोर्टंट आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत मित्रांनो आपल्या बॅचमधून तुम्हाला सांगितले जाणार आहे. तर आता आपली जी बॅच आहे मित्रांनो, तर ती 1 मे पासून सुरू होणार आहे. ओके. सध्या जे डेमो लेक्चर्स आहेत, ओके, तर ते डेमो लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील थोड्याच दिवसामध्ये आणि 1 मे पासून आपले जे कंटिन्युअस जे लेक्चर्स आहेत, तर ते चालू राहतील. त्यानंतर ह्या बॅचमध्ये जे एनरोलमेंट करण्याची जो फॉर्म आहे, तर त्या फॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत तिकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे बघा 9284062215. ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल या बॅचमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो मला नक्की मेसेज करा. त्यानंतर ₹1799 ची फीज आहे. ओके. तरी लिमिटेड पिरियड सध्या जे विद्यार्थी ह्या एप्रिल मंथच्या एंडपर्यंत ओके 30 एप्रिलपर्यंत जे पण विद्यार्थी एनरोलमेंट करतील, तर त्यांना मित्रांनो ही फी फक्त ₹1799 असणार आहे. त्यानंतर जे 1 मे पासून एनरोल करतील, तर त्यांना मित्रांनो ₹1999 फी असणार आहे. ओके. तर समर व्हॅकेशनसाठी तुम्हाला ₹200 ऑफ दिलेला आहे आणि जे विद्यार्थी ऑलरेडी आपल्या बॅचेसमध्ये मित्रांनो एनरोल होते, तर त्यांच्यासाठी आपण प्राइसिंगमध्ये पण थोडं कन्सेशन ठेवलेलं आहे. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असेल, तर त्यांनी मित्रांनो मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर तुम्हाला फीज रिलेटेड काही इश्यू असेल, कारण की आय नो मी पण तुमच्या फेजमधून गेलेलो आहे. भरपूर जण हॉस्टेलला राहतात, बाहेर रूम करून राहतात. तर त्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली असं ₹2000 ₹3000 फीज देणं थोडं अवघड आहे. बट स्टिल तुमचं जर काही फीज रिलेटेड इश्यू असेल, तर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये फीज देऊन पण आपले जे क्लासेस आहेत मित्रांनो, तर ते कंप्लीट करू शकता. कारण की महाराष्ट्रामध्ये सध्या नर्सिंग रिलेटेड जे नॉलेज आहे, तर ते विद्यार्थ्यांमध्ये कुठे ना कुठे लॅक आहे. ओके. कारण की ज्यावेळेस आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा स्टडी करतो मित्रांनो, राजस्थान असेल, दिल्ली असेल, यूपी असेल, तिकडचे जे विद्यार्थी आहेत, तर ते खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेव्हलला आहेत. ओके. ॲज कंपेअर टू महाराष्ट्र. तर आपण पण कुठेच मागे नाही राहिलं पाहिजे. आपल्याकडे जे लॅक ऑफ नॉलेज आहे, तर आपल्याकडे सध्या चान्स आहे. तर आपण आत्तापासूनच या गोष्टींमध्ये थोडं बिल्डअप होत जाऊ. ओके. तुम्ही हे नॉलेज घेतलं, की तुम्ही अजून 4 लोकांना शेअर करू शकता. जेणेकरून आपलं जे नर्सिंग बद्दलचे जे अ, लोकांच्या डोक्यामध्ये जे डाउट्स आहेत, तर ते डाउट्स कुठे ना कुठे कमी होतील आणि आपणच आपल्या प्रोफेशनला मित्रांनो पुढे घेऊन जाऊ शकतो. ओके. तर लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचेसमध्ये एनरोलमेंट करायचं आहे, तर त्यांनी WhatsApp ग्रुप जॉइन करा किंवा डायरेक्टली तुम्ही मला मेसेजवर इकडे माझा जो नंबर आहे, तर त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन लागत असेल, तर इन्फॉर्मेशन पण मित्रांनो तुम्हाला आपल्या बॅचमधून भेटून जाईल. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा हा जे लेक्चर आहे, ओके, किंवा हा जो व्हिडिओ आहे, तर तो समजला असेल आणि आपल्या बॅचेस बद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन समजली असेल. स्टिल कोणाला जर डाउट जर असेल, तर आपला कमेंट बॉक्स आहे. त्यानंतर तुम्ही मला पर्सनली कमेंट पण करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना एनरोलमेंट करायचं असेल, तर त्यांनी लवकरात लवकर बॅचेसमध्ये एनरोलमेंट मित्रांनो करून घ्या. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट जो व्हिडिओ असणार, तर त्यामध्ये आपण डायरेक्टली तुमचे जे डेमो क्लासेस आहेत, तर ते डेमो क्लासेस मित्रांनो आपण घेणार आहोत. ओके. तर विश यू ऑल द बेस्ट.